जमत होतं तेवढं. छोटा वाला मला भांडण. नमस्कार मित्रांनो, मी तुमचा DSK स्वागत करत आहे उलटा कॅमेरा घेऊन तुमचा एका नवीन व्हिडिओमध्ये. तर सगळ्यांना नमस्कार आणि चमत्कार सुद्धा. तर आपल्या व्हिडिओला एका सुरुवात झालेली आहे, नवीन एका व्हिडिओ आहे. तर मला चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, व्हिडिओला लाईक करा. आणि मी कुठल्याही प्रकारची कोणालाही मदत करू शकत नाही असं मी तुम्हाला सांगतो, जाहीर करतो. आणि तुम्हाला पुढं कोणत्या प्रकारची मदत करायची ते सुद्धा दिसेल. आणि बाकी तुम्हाला मला सांगायची गरज नाही, कारण तुम्हाला दिसेल ती गोष्ट. आणि रेग्युलरप्रमाणे रोज असेच नवीन व्हिडिओ जातील. दुपारी 3 वाजता व्हिडिओ येणार आहे आपला. व्हिडिओच्या स्टार्टिंगला सुद्धा सांगून देतो मी की दुपारी 3 वाजता रेग्युलर आपले व्हिडिओ पडतील. त्यामुळे ज्यांना कोणा व्हिडिओची वाट बघत होते, जे माझ्यावरती नाराज होते, त्यांना मी क्लिअर कट सांगून देतो की आता व्हिडिओ डिले होणार नाही आहे, टेन्शन घेऊ नका. आता व्हिडिओ रेग्युलर येणार आहेत. त्यामुळे तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून द्या. जे नवीन असेल त्यांनी पण चॅनलला सबस्क्राईब करा. आणि माझं शॉप तुम्हाला मी दाखवलं थोडंफार मागच्या व्हिडिओमध्ये, तर त्या ताईंना सुद्धा सांगतो. मस्तपैकी काम करून आलो, 200-400 रुपये कमवले, ते सगळे खालून आलो आज. त्याच्यामुळे काही टेन्शन नाही. आणि आता व्हिडिओला सुरुवात केली. चला, चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा. पुढं तुम्हाला दाखवतो तर काय आमची तर काहीतरी तयारी चालू आहे. आणि मी असा व्हिडिओ का काढतो आहे, कारण मी आज नाही, आत्ता मी एकदम आळशी झालेलो आहे आणि कंटाळा आलेला आहे मला. त्याच्यामुळे मी असा व्हिडिओ काढतो. त्यामुळे तुम्ही चॅनल सबस्क्राईब करा. आज नाही म्हणायचं, रोज आळशी झालेलो असं म्हणायचं. हे सांगा ना, आळशी माणूस. आणि मी बघा काचाच्या कपावर बसलेलो आहे. चला, बघू शकता शिवानी. बघा शिवानीचं काय चालू आहे. काय करायची शिवानी तू? काही तर काम करू वाटत नाही, नुसतं तूच झोपायचं. काम करते बाबा. सगळ्यात काम कष्टाळू माणूस तूच आहे. मग सगळ्यात मेन घरात तूच आहे. बस तूच म्हणते काम करू लागलो, तुम्ही नुसतं झोपले. मी काम करणार ते नाही. फुलं कोण निसून टाकेन त्याच्यात? आणि इकडे फुलं निसायचं काम चालू आहे तिचं. का निसायचं काम चालू आहे ते पण तुम्हाला थोडं माहीत पडेल थोडक्यात. कमीत कमी एवढं तरी करू लागेल. नाही, पण मला एवढी गोष्ट कळत होती. मी तुम्हाला ज्यावेळेस म्हणलो होतं सकाळी की आपल्याला ते नाही करायचं, आपण शॉर्टकटमध्ये निपटून टाकू आजच्या आज. प्लॅन झाला. हां, आपलं तुम्ही जाऊ द्या. सासू सुनाने जे काम केलं ना ते आता तुम्हाला त्या गेल्या बाहेर. हं, आता बसली मी एकटीच. एकटीच्याच अंगावर आलं ना. हा ना, काय करणार? हं. तू काही चायना बिना नाही राहते का रे? तुला मांडी घालून बसता येत नाही अशी कशी बसते तू? चायनामध्ये असं बसते का? मग जेवण पचत नाही त्याला ते कोणतं तरी योगासन म्हणते माहिती आहे बाबू पार्सल. आणि हे बघा, हे पार्सल आलेलं आहे. बरं आहे पार्सल तुमचं. हे बघा, हे पार्सल. हे बघा कसं बोला शिकलंय. तिला टेन्शनच काम आहे. शिवायला टेन्शन येतं त्याच्याकडे पाहून. तू बस ना बाबू त्याच्याकडे जा. तर हे बघू शकता मित्रांनो, आमच्या दादूचं पहिलं अन्नप्राशनसाठी एवढी सगळी सजावट केली. हे बघा, सगळं सामान तुम्हाला दिसतंय ते. लेकराला तर कदरच Background. नसते मायबापाची. काही करा. खरंच नसते. एवढं सगळं सामान लावलंय. ड्रेस पण आहे, घेऊन चालले मी. हा ड्रेस पण आहे. त्याच्या मामाने घेतला ड्रेस आहे, पण हा ड्रेस पण त्याला येत नाही, फिट होतोय. आणि मम्मी बघा कपडे चेंज करून बसले. आता मम्मीने गाऊनच अरे घातला. वैतागले ना आता. कपडे घेऊन. हे कुठे आहे त्याचं शर्ट? कपडे येते शिवानी. मी त्याला कपडे आणत नाही का दरवेळेस? मला कळत नाही. मी त्याचा बाप आहे, मला माहिती तो किती फुटाचा आहे. मग जमून भर लवकर गमवायचं तर ते उडून गेला तर ते- धोतरवाला वापस जाऊ गेला. धोतराला कसं वापस घेणे यार? एका दुकानात तुम्ही कपडे असे हे बघ, कपडे कुठं टाकले? ते धोतर आणलं तुम्ही त्याला सकाळी आणि ते हा? त्या आत्ताने आणलेलं कसं येत असेल ते बघावं. ते लय मोठं आहे. एवढं मोठा घालू मग त्याला काय व्हायला? लय मोठं आहे, लय चालायला लागले होईल. ते लाल शर्ट वर घेणे, ते पण ते तेच आहे. शर्ट वर घे. हे अवघडच काम झालं. हे बघा, आणि मी त्याला एवढं चांगलं शर्ट आणलं होतं, एवढी चांगलं धोतर आणलं होतं. धोतर आणि शर्ट आणलं त्याला होतं. त्याला म्हण ना थोडं मोठं ती म्हणा बाई. मोठ्याचा विषय नाहीये, कपडे येते त्याला. हा. कपडे येतात बरोबर. त्याला perfect शर्ट येतात. कपती यायला लागले कपडे. टोचायला लागलंय तिथे. त्याचे टोचायला का काय व्हायला, त्याच्यामुळे तो आळा चालू केला हे त्याने. काय आतमधून हे काय हे धागे टोचले ते. त्याने जे आवाज चालू केला तुम्हाला सांगतो, ते गपचूपच बसले नाही, कपडे घालणं व्हायला. आणि एवढं सगळं अरेंजमेंट केलंय मस्तपैकी. सगळं लावलं आम्ही जेवढं आम्हाला जमत होतं तेवढं. दुकानदारला ते छोटा वाला मला बाई. घेतलं तर ते इकडं ते पण पंडित वाले. घेतलं तर घेतलं ते. भांडणं कशाला करायचं?
नाही घेतलं तर दुसरं घ्या. अरे पण आता नवीन नवीन घ्यायला जावं लागेल यार मग रोज ड्रेस चेंज करायचं. राहू दे मग, राहू दे. त्या ड्रेसचं हा राहू दे, इथून आण म्हणजे. नाही आता डुबू घालीन जाऊ दे. तू गेला की येत त्याला नाही. नाही येत ते. मग ते चेंज घेईन तो मोठा झाला म्हणलं घेईन ते दुकानदार पण. जरा ते आपण त्यांच्याकडून जाऊ ना दुसरा त्यांना म्हणा हे काही येणार नाही सांगायचं त्यांना. किती अवघड काम आहे ते. आणि मेन कार्यकर्ता तुम्हाला सांगू का झोपी गेला. मेन कार्यकर्ता झोपी गेला. यांचं बघा टायमिंग बघा हे बघा 8 वाजले 8 पण त्याला असं 8 वाजले 8 आणि 8 वाजता अन्नप्राशनचा कार्यक्रम दुपारी 3 वाजल्यापासून लागलेले आहेत सगळेजण. म्हणजे सगळेजण म्हणजे मम्मी मी म्हणलं होतं चांगलं त्याला अजून थोडंसं मोठं होऊ द्या म्हणजे अजून 7.5 8 महिन्याचा तरी होऊ द्या कमीत कमी 8 महिन्याच्या टायमिंगला तरी करू आपण. 6.5 महिन्याचा आता आहे ठीक आहे पण 8 महिन्याचा होऊ द्या. आता गर्दी. त्यांच्याकडून आणतच नाही ते चांगलं देते बघा. त्यांच्याकडे चांगले कपडे शिवानी काय ऐका ना चला चॅनलला सबस्क्राईब करा. मी आले जेवण करून फुल आता चला लय फुल बघू झाले. घे. सत्यानाश आता लाईट बी गेली. आता ते पोरगे जर रडायला लागले तर आता लय आवड काम आहे. आता आमची लाईट बी गेलेली आहे आणि आता तुम्हाला काय सांगावं हे सगळा पसारा पडेल. चला आमच्या बाळाचा अन्नप्राशन आणि आता ड्रेस चेंज करून आणलं मी. ड्रेस कसा वाटतं कमेंटमध्ये सांगा. आणि इकडे बघा बाळाने सगळी मिठाई उलटी पालत्या करून नीट करून आणल्यात आणि वाटी सकट गायब. मित्रांनो हे बघा सगळ्यांना गुड मॉर्निंग शुभ सकाळ. काल आता मस्तपैकी अन्नप्राशन केलेलं आहे. अन्नप्राशनचा व्हिडिओ पण तुम्हाला येईल लवकरच. आणि ए काय झालं याला सोड शिवानी त्याला सोड सोड शिवानी सोड त्याला सोड शिवानी परेशान करू नको. काहून तू ते पोरग परेशान करायचं तू त्या पोराला परेशान करायचं असं करू नको. एवढी मायाची ममता वाया नाही घालावं माणसाने. मग मी परेशान करते त्याला ते परेशान करतो मला. मग असं नाही करावं माणसाने. तुम्ही दोघी जणी काहून त्याच्या पिच्छाला पडलेला असतं बरं. त्याला मोकळं चाकलं खेळून द्यायचं ना. हा खेळून आम्ही द्यायचं. परेशान नाही करते आम्हाला परेशान करते. मग आता अन्नप्राशन झाला तुम्ही त्याचा चार्ट कसा बनणार आहे तुम्ही त्याला काय काय खाऊ घालणार आहे काय काय देणार आहे त्याला हाय का पडलं का नाही. पडू दे. आता मी त्याला व्हिडिओ मध्ये दाखवलं असतं मित्रांनो पण ते कसं माहिती का विषय तो आंघोळीचं. नंगा पुंगा आहे सध्याच्या काळात त्याच्यामुळे मी त्याला दाखवणार नाहीये. ते अशा त्याला आंघोळी आंघोळीला करायला जायचं. अशा आंघोळ करतात तो अशा आंघोळ करतोय काय बघा. लावलं तर हे बघा हे बघ. वा अरे लॅपटॉप की पप्पाचं. ठीक आहे त्याचं लक्ष माझ्या बॅगीकडे आहे. त्याला जायचं त्याला कामाला. कामाला नाही त्याला माहिती त्या बॅगीमध्ये लॅपटॉप माहिती का त्याला 2दा 3दा पाहिलेलं आहे लॅपटॉप त्या बॅगीमध्ये. त्याला मुगाच्या डाळीची खिचडी बनवली मी सकाळ सकाळ. मुगाच्या डाळीची खिचडी बनवली मस्त पैकी. रेसिपी दाखवायला झोपलेला होता कसं दाखवणार रेसिपी. माझा मोबाईल जागाच होता ना मी झोपलो तर मोबाईल जागाच होता. मला नाही येत शिवानी उगाच काहीच करीत नुसती बघा त्याची रिॲक्शन बघा आहे का. खरं म्हणता मित्रांनो मी ओव्हर ऍक्टिंगची दुकान नाही आहे शिवानी. ओव्हर ऍक्टिंगची दुकान आहे. माझं नाव खाली हे करू नका आणि मी. ज्यांना पण कारल्याची भाजीची रेसिपी बघायची तर रविवारी तुम्हाला दाखवेन मी. आता नाही दाखवू शकत. आता संपलं कारले काम. संपले. ओव्हर ऍक्टिंगची दुकान नाही करत. शिवानीलाच ओव्हर ऍक्टिंगची दुकान तुम्हाला सांगतो. शिवानीला असं वाटतं मी म्हणजे काय हुर की अप्सरा आणि ह्यो? नूर की परी. ह्यो नाही का याला तेल मालिश केली बघा. जवाब. याला तेल मालिश रेसिपी केली खूप. हे कशा करतो त्याला बघा. जवाब. चल मी माझ्यासाठी चांगली जगासाठी चांगली असते मला काय करायचं. बाई 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 आणि घरी तुम्हाला सांगतो एवढं मोठं स्टिकरचं म्हणजे माझ्याकडे स्वतःचं मशीन आहे प्रिंटर मोठं आणि बघा हे काय आणलं. हो. ते मला आवडतं म्हणून मी Thank you. लावलं. हे बघा आणि मी काय आणलं हे स्टिकर आणून लावले मी तुला आणि ते स्टिकर चिटकारावी नाही ते मोर खाली पडा लागले मग इकडे मोर खाली पडायले मग असे त्याला हे धूप लावले. टाक ना त्या teddy bear ला. टेडी बेअर तिथे लावलं. चांगलं होतं नाही. नाही रे टेडीवर खराब होऊन जाईल धुता म्हटलं. धुता येतं. आतमध्ये कापूस असतो त्याच्या सगळ्या एका मग ते का बाहेर जागेवर यायला लागला का. जमा होईन एका जागेवर ओढलं जाईल. याला काय वाटतंय मलाच बोलावं. हे बघ. याला काय वाटतं का तुम्हाला बोला ये त्याला घेऊन जा आंघोळीला. मी अजून स्टिकर आणून चिपकवणार आहे तसं. आणि तिने काल एवढे मोठे स्टिकर लावले तुम्हाला सांगतो वरती भितडीवर ते सगळे मम्मीने स्टिकर काढून टाकले. मम्मीने काढले कशासाठी काढले. जाऊ द्या कोणासाठी दुसऱ्याला काढले हा ते. कोणासाठी अवघडच यार मम्मीचं कोणासाठी म्हणजे आपलं द्या आता सगळं दुसऱ्याला गरीबाला दान करून नाही तर वा. काय संत तुकाराम महाराज जाऊन काही कुणाला दिलं तर आपल्याला देव थोडंफार देतो. देतो तर देव खातो ते आपण राक्षस. लावलेलं काढत असतात का बरं आता तसं होतं ते द्यायचं ना. तसं नसतं. ते पिन चालू असेल चार्जर ते पिन बघा बटन चालू आहे दोन्ही बी आणि ते बटन पिन घेऊन हातात त्याच्यासोबत खेळायला लागली. रिअल नाही ते अवघड आहे. त्याला घेऊन जा आंघोळ करायला.
आणि स्टिकर बघा बरं, मला सांगा स्टिकर कसे वाटतात आणि आमचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तो कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. टेडी बिअर बघा. आणि चालले आता आमचे साहेब चालले आंघोळ करायला आणि इकडे बघा त्याला मी उघडं नाही दाखवणार म्हणून त्याला मी आणि मम्मी पण चालली आता चालले आता आणि मी पण चाललो आता, त्यामुळे तुम्ही काही टेन्शन घेऊ नका. चालू करायला. हां ते मतदानाचा विषय. मम्मी मतदानाचं काय झालं? मतदानाचे लय कुठं ते हम्म. कशाची भीती वाटते